माझं नाव मनोज देशपांडे. जे शेरेवाडीत जे आजचे काय आरोप झालेले आहेत ना ते अनधिकृत आहेत. पृथ्वीराज पाटील हे माझे जवळचे सहकारी मित्र आहेत, त्यामुळे त्यांनी आता उमेदवारी केलेली आहे. त्यामुळे माझ्या नावाखाली काहीतरी करून हे करून प्रचारासाठी आम्ही सर्वत्र जातच आहे. त्यासाठी काहीतरी करून काहीतरी हे करायचं, उगाच कुणाला तरी हे करून हे चाललेलं आहे, बाकी काय नाही. माझं नाव गणेश दिनकर बोराडे. ज्या ठिकाणी मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा शेरेवाडी इथं विरोधकांनी जो आरोप केलाय तिथं जाऊन आम्ही पाहणी केली असता तिथं आम्हाला काही आढळून आलेलं नाही. विरोधकांनी तिथं काय काय पडले बघायसाठी गेलतो आम्ही, तिथं आम्हाला काहीच आढळलं नाही. आणि जादू टोण्याचा जर आरोप असला तर जादू टोण्याला तिथं हळद कुंकू नाही, काय नाही, तीळ नाही, राळ नाही, काय नाही. ह्यांनी काय तर चुकीचा आरोप केलं, ह्यांच्या आता पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे विरोधकांना विरोध करण्यासाठी मुद्दा सापडून झालाय. त्यामुळे विरोधक काही बोलायला तयार झालेत. निवडणुकीचा स्टंट आहे त्यांचा. हा विरोधकाचा निवडणुकीला त्यांना मुद्दाच नाही, त्यामुळे आता हे स्टंट बाजी चालू आहे सगळी. गावात त्यांना लीड दिसत नाही ना, गावात काहीतरी लीड भेटावी म्हणून गेले. कुठं आणि केव्हा प्रकार हा त्यांचं म्हणणं आहे की शेरेवाडी जिल्हा परिषद शाळेपाशी घडलाय. जिल्हा परिषद शाळा आज आपल्या जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झालं, त्यामुळं शाळा 12:30 वाजता सुटले आणि हा प्रकार त्यांनी 2:30 वाजता दाखवलाय. मुलांना असं शिकवलंय की एखाद्या मुलाला प्रार्थना म्हणा येणार नाही असं मुलं ती गाडी नंबर सांगतात. म्हणजे हे शिकवलेला प्रकार हे उघडच दिसतोय, त्यांनीच घडवून आणलेला आहे. गेले होते का त्या जागेवर वगैरे? हा ती तिथंच होती, आम्ही बघितलंय ना. त्यांनी स्वतःने टाकलं असेल आणि विरोधकांनी त्यांना काय काम नाही म्हणून हे आता उद्योग चालू केलेत. कोण आलं तुम्हाला कल्पना आहे? नाही, कोण आलेली काय कल्पना नाही. आता त्यांनी उगाच कुणाचं नाव घ्यायला लागले, त्यांना काय माहिती कशी लागली तुम्हाला? आम्ही तिथं गोळा झालेलं बघितलं 2:30-3 वाजता, तर तिथं कोण माहिती आमची विरोधक सगळी होती. घटनेबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळाली? घटनेबद्दल आम्ही तिथं बघितलं, लोक उभा होती बघायला गेलो तर तिथं काय आम्ही ते हातात घेऊन बघितले, काय तिथं आम्हाला दिसणार तर काय सांगू तुम्हाला. काय हातात घेतलं? काय माती घेऊन बघितली हातातून. आणि तो भाजपचा पदाधिकारी आहे. तुम्हाला आरोप केलाय ना, कशाद्वारे कळालं? आम्हाला सोशल मीडिया माध्यमातून कळालं. नाव मच्छिंद्र बोराडे, शेरेवाडी. ही व्हिडिओ मी बघितला 3 वाजता. त्यांनी लहान पोरांना शिकवून तिथं आणलं होतं. हे असं गाडी नंबर म्हणा, गाडी फिरत होती प्रचाराला. ते काय असला काही प्रकार झाला नाही. विरोधक आहे ते ह्यांना शेरेवाडीतनं शिवसेनेला जास्त लीड असल्यामुळं ह्यांच्या मागं मतदारच नाही ती, म्हणून ह्यांचा उद्योग चालू आहे काहीतरी बदनामी करायची. नमस्कार, मी ज्ञानेश्वर पिसे. शेरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जो काय विरोधकांच्या माध्यमातून आरोप झालाय की त्या शाळेजवळ तीळ, राळ, मसाला असा जो काय तिथं पदार्थ पडले होते. मुळात विषय काय, तीळ, राळ किंवा हे काय गोष्टी आहेत त्या जादूटोणा हे शिवसेनेमध्ये असलं बिलकुल काही नसते. मुळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष जातीवादी, धर्मांता, जादूटोणा ह्यावर फोकस करणारा पक्ष आहे. त्यामुळे हे काम त्यांचं आहे, हे काम शिवसेनेचं नाही. शिवसेना हा तळागाळापर्यंत काम करणारा पक्ष आहे. शिवसेना हा विकास करणारा पक्ष आहे. ही जादूटोणा करून मतं मिळतात असं काही विषय नाही. हे विजन सगळं अंधश्रद्धा म्हणा किंवा जादूटोणा म्हणा संपूर्णतः भाजपचं कटकारस्थान असतं. हे यामध्ये जो काय त्यांनी फेक नेरेटिव्ह किंवा जो काय चुकीचा आरोप केलाय यामध्ये कुठलंही तथ्य अजिबात नाहीये. मुळात विषय असा आहे, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक शाळा आणि प्रशासकीय कार्यालय 11 ते 11:30 दरम्यान बंद करा असा आदेश आलेला आहे. तर हा व्हिडिओ बनवलाय दुपारी 2:30 वाजता. दुपारी 2:30 वाजता मग तिथं मुलं आली कशी? मुळात शाळा 11:30 बंद झाले आणि मुलं 2:30 वाजता एकत्र येतात आणि त्या जे काही विरोधकांचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. गाडी नंबर किती आहे तर 1 टाइम मुलं उत्तर देतात की 0771, बरोबर ना? हाच गाडी नंबर काय मुलं म्हणतात. हा, तर 1 टाइम मुलं जसं काय शिकवलं, जसं काय एखादं कविता समूहगीत म्हणतो आपण
तसं काय मुलं कशी काय डायरेक्ट 0771 म्हणतात, किंवा गाडी कोणती होती, एखाद्या मुलं म्हणतं ते पाहिजे ना. मुलं सर्व वन टाइम केशरी कलरची गाडी होती आणि गाडी चिन्ह कुठलं होतं, तर गाडी चिन्ह होतं धनुष्यबाण. म्हणजे वन टाइम जणू काय शिकवतो कसं आपण एखादी कविता शिकवतो, आपण एखादं समूहगीत शिकवतो, त्या टाईपनं 8 ते 10 मुलांचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी चुकीच्या मार्गाने जो काही प्रकार राबवला गेला शिरवडच्या विरोधकांनी, तो अतिशय चुकीचा आणि निंदनीय आहे. आम्ही शिवसेना पार्टीच्या वतीने ह्या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि शिवसेना पक्ष दिगंची जिल्हा परिषद आणि तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये ताकदीने आम्ही निवडणुकी मैदानात उतरलो आहे. आणि विरोधकाकडे कुठलंही विजन नसल्यामुळे, विरोधकाकडे कुठलाही विकास कामाचा ठोस मुद्दा नसल्यामुळे भारतीय जनता पार्टी चुकीचं आरोप आमच्यावर करते. परंतु जनता येत्या 5 तारखेला निश्चित त्यांना उत्तर देईल आणि 7 तारखेच्या निकालामध्ये शिवसेना सर्व ठिकाणी विजय दिसेल.